आपला मराठी बांधव जो आर्मीमध्ये काम करतो त्याचा मला अचानक काल फोन आला आणि फोन आल्यानंतर दादानी मला असे काही साऊंड व्यवसायाबद्दलचे प्रश्न विचारले की मला यावरती एक क्लेरिफिकेशनसाठी व्हिडिओ नक्की बनवू वाटला, त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी। तर मित्रांनो की दादाचा ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस दादाने असे काही प्रश्न विचारले की ते प्रत्येकाच्या मनामध्ये येतात, जो प्रेक्षक वर्ग आपला महाराष्ट्रभर हा व्हिडिओ बघतोय ह्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असे प्रश्न भरपूर येतात की बाबा आपल्याला साऊंड व्यवसायामध्ये यायचं आहे, एखादं कॅबिनेट बाबा जर आपल्याला घ्यायचं आहे किंवा कॅबिनेट कंपनीची व्हिजिट कसं करावं की बाबा ह्या सगळी जी प्रोसेस असते यावरती काही लोन अवेलेबल आहे का। तर मित्रांनो कुठलाही व्यवसाय करायचा जर म्हणलं तर त्यासाठी जे आहे ते भांडवल खूप महत्त्वाचं असतं। तर याच प्रकारचे भरपूर सारे प्रश्न जे आहेत आणि साऊंड व्यवसायाचे असे अजून काही जोडधंदे व्यावसायिक की ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की जणू आपल्या घरामध्ये एक फॅमिली असते, कुटुंब असतं, तसंच साऊंड व्यवसायालाही कुठंतरी असे स्तंभ आहेत 3 ते 4 किंवा असे व्यवसाय आहेत की जे साऊंड व्यवसायाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या रिलेटेड आहेत। तर तेच या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी क्लिअर करणार आहे। तर मला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस तिथे प्रश्न विचारलेच, पण परिस्थितीमुळं दादाला आर्मीमध्ये जॉईन व्हावं लागलं आणि मनातलं स्वप्न जे आहे साऊंड व्यवसायाचं ते स्वप्नच राहिलं। पण ज्यावेळेस फोन झाला त्यावेळेस मी क्लिअर डिटेलमध्ये बोललो। तर मित्रांनो एखाद्याला जर साऊंड क्षेत्रामध्ये यायचं असेल किंवा व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर सर्वात प्रथम काय करणं गरजेचं आहे, तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना जे आहे ते भांडवल किती आहे हे बघणं खूप गरजेचं आहे। त्याचा प्लॅन तुमच्याकडे पाहिजे। समजा आपल्याला एखाद्या व्यवसायात उतरायचं आहे तर त्याचा बाबा आपल्याकडे एक लिखित प्लॅन पाहिजे की बाबा आपल्याकडे एवढं भांडवल आहे, आपल्याला या व्यवसायामध्ये उतरायचं तर एवढं भांडवल आपल्याकडे असणं गरजेचं आहे। मित्रांनो भांडवलाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, तर भांडवल हे खूप महत्त्वाचं आहे। तर सर्वात प्रथम आता समजा मी सातारमधून व्हिडिओ बघतोय किंवा मला पर्सनली सेटअप बनवायचा आहे 2x2 टॉपचा असू द्या, तर मला काय करणं गरजेचं आहे, तर मला जे आहे ते जी मला पुण्यातली कंपनी आवडते किंवा मला एखादी बाबा लॉयडली पण कंपनी आवडते, मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस। तर लॉयडलीचं बजेट हे भरपूर मोठं आहे। तर बाबा मला एखादी पुण्यातली कंपनी आवडते कॅबिनेट कंपनी, तर मला तिथं सर्वात प्रथम कोटेशनसाठी जे आहे ते मला फोनवर मिळणार नाही किंवा इंस्टाग्रामच्या ह्याच्यावरून मिळणार नाही कोटेशन। तर यासाठी काय करायचं आहे मला, तर सातारमधून उठून जे आहे ते पुण्यामध्ये यायचं। पुण्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस याचाल गोडाऊनला व्हिजिट कराल त्यावेळेस जे आहे ते 2x2 टॉपचं तुम्हाला जे आहे ते कंपनीकडून प्रॉपरली बाबा 5 लाख रुपये 6 लाख रुपये हे जे आहे ते प्रॉपरली कोटेशन मिळेल। आणि मग यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा आपल्याकडे 10 लाख रुपये आहेत किंवा 5 लाख रुपये आहेत, याच्यातून या रुपयाचा सेटअप बनतोय, या प्रकारचं मटेरियल आपल्याला याच्यामध्येच टाकायचं, साऊंड्स असे टाकायचे, स्पीकर टाकायचा, एचएफ टाकायचा किंवा मशिनरीज तुमची कोणती यूज होणार आहे। तर या सगळ्या डिटेल जे आहेत ते तुम्हाला गोडाऊनला गेल्यानंतर तिथले जे ओनर आहेत जे साऊंड मॅन्युफॅक्चर करतात तर त्यांच्याकडून मिळतील। आता दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना जे आहे ते पैसा खूप महत्त्वाचा आहे। तर फायनान्स यावरती अवेलेबल आहे का असा पण भरपूर जणांचा प्रश्न येतो की दादा यावरती लोन होतं का। तर मित्रांनो साऊंड क्षेत्राला आत्तापर्यंत तरी अजून प्रो लेवलवरती ज्या कंपन्या आहेत काम करत आहेत तर त्यांचं लोन होत असेल, पण ज्या लोकल लेवलवरती काम करतात कॅबिनेट्स असतील किंवा कंपन्या इथं जे आहे ते फायनान्स अजूनही अवेलेबल नाही आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे। आणि यासाठी जर समजा साऊंड तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही कॅबिनेटच्या ओनर जे आहेत किंवा कॅबिनेटची जी कंपनी आहे तिथं जाऊन व्हिजिट करणं हे खूप गरजेचं आहे। आता अजून तुम्हाला जसं मी म्हणलं की अजून दुसरा याच्याबरोबर साऊंड व्यवसायाबरोबरच अजून दुसरे 2-3 जोडधंदे कोणते, तर मित्रांनो आता ट्रेंडिंगमध्ये तुम्ही जे बघताय, आता ट्रेंडिंगमध्ये जे बघताय ते लाईट शो बघता तुम्ही। तर लाईट शोचा व्यवसायही एकदम भारी आहे जो की मार्केटमध्ये ट्रेंडिंगनुसार चाललेला आहे, लाईट शोला पण चांगले दिवस आहेत। तर दुसरा अजून एक व्यवसाय जर म्हणला तर तो आहे LED वॉल। आता तुम्ही बघता ज्यावेळेस की मोठ्या LED वॉल्स लावले जातात त्याच्यावरती आपले फोटो, लोगो किंवा ब्रँड नेम, हा जो व्यवसाय आहे हा पण व्यवसाय एकदम भारी आहे मित्रांनो। आणि तिसरा व्यवसाय जो साऊंड क्षेत्राला अजून चांगला बनवतो तो म्हणजे जनरेटर व्यवसाय मित्रांनो। या सगळ्यांना जे आहे ते लाईट खूप गरजेची आहे। आता जे मोठे इव्हेंट होतात यामध्ये मोठे जनरेटर्स असतात ते भाड्याने आणावं लागतात। तर जनरेटर व्यवसाय पण हा एक साऊंड व्यवसायाचाच भाग आहे आणि या सगळ्यावरती तुम्ही लक्ष जे आहे ते केंद्रित करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला जरी साऊंड व्यवसायात यायचं म्हणलं तरी प्रॉपरली तुम्ही ग्राउंड लेवलवरती जाऊन कॅबिनेट जे ओनर आहेत किंवा कॅबिनेट जे इथं बनवतात तिथले जे मालक लोक आहेत त्यांच्याशी बोलणं, आपलं प्रॉपरली जे आहे ते बाबा कोटेशन डिस्कस करणं किंवा आपल्याला मटेरियल आतमध्ये कोणतं लोड करायचं आहे, मटेरियल आतमध्ये साऊंड जे आहेत किंवा स्पीकर असतील किंवा काय अदर कोणत्या गोष्टी असतील तर त्या कोणत्या टाकायच्यात ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे।
आणि तसं तुम्हाला लोनचं म्हणलं मी तर फायनान्स जे आहे ते नाही सहसा तरी साऊंड व्यवसायामध्ये होत. तर या गोष्टी पण तुम्ही एकदा तिथं गेल्यानंतर डिस्कस करणं हे खूप गरजेचं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, कारण की व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार सांगण्याचा हाच उद्देश होता की या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे साऊंड व्यवसायामध्ये यायचं असेल. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अदर कोणत्या अजून व्हिडिओसाठी जे आहे ते आपल्या पेजला नक्की फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.